हॅलो मैत्रिणींनो, स्टार प्रवाहाची नवी कोरी मालिका हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या म्हणजेच गुरुवार 10 जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय, काय धमाका झालाय आपण तो जाणून घेऊया. दुष्यंतची गाडी चिखलात फसलेली असते आणि तो बैलगाडीच्या मालकाला म्हणतो, ओ दादा, मला थोडी मदत करा, माझी गाडी या चिखलातून बाहेर काढा. तेव्हा कृष्णाला या दुष्यंतची कीव येते. कृष्णा ही लगेचच चिखलात खाली उतरते आणि म्हणते, ओ बुंगाट पावनं, मी तुम्हाला मदत करते. आणि ती बैलगाडीला एक दोर बांधते, दुसरा दोर दुष्यंतच्या गाडीला बांधते आणि दादांना बैलगाडी ओढायला सांगते. आपल्या बैलांना म्हणते, चला ही लाखांची गाडी आपल्या बैलगाडीने ओढूया. दुष्यंत गाडीत बसतो. त्यानंतर गाडी ॲक्सिलरेट करतो आणि गाडी ही बैलगाडीच्या सहाय्याने चक्क या चिखलाच्या बाहेर निघते. दुष्यंतला खूप आनंद होतो की आपण चिखलातून बाहेर निघलो. तेव्हा कृष्णा ही दुष्यंतच्या गाडीजवळ येते आणि खिडकीत हात ठेवते आणि म्हणते, ओ बुंगाट पावनं, तुम्हाला राग येईल, परंतु तुमच्या या 40 लाखाच्या गाडीचा काहीच फायदा नाहीये. ज्याने तुम्हाला गाडी दिली ना, त्याने तुम्हाला गंडवलंय. साधं चिखलातून बाहेर यायची ताकद नाही या गाडीमध्ये, जी ताकद आमच्या बैलगाडीत आहे. दुष्यंतला खूप राग येतो, परंतु तो कृष्णाला एक शब्दही बोलत नाही, फक्त इडियट म्हणतो आणि गाडी तेथून घेऊन जातो. परंतु गाडी नेताना कृष्णाच्या अंगावर चिखल उडवतो, त्यामुळे कृष्णा ही चांगलीच चिडते. दुष्यंत हा तेथून गाडी घेऊन निघून जातो तर कृष्णा त्याच्या मागे ओरडते, ओ बुंगाट पावनं, 1 नंबरचा दगाबाज निघालास तू. तू पुन्हा गावात ये. पहा, तुझी आणि तुझ्या गाडीची दोघांची सुद्धा हवा सोडली तर नावाची कृष्णा नाही. मी याला एवढं मदत केली आणि याने माझ्याच अंगावर चिखल उडवला, म्हणून कृष्णा ही दुष्यंतवर खूप चिडते. तर इकडे कृष्णाची बहीण सावित्रीची दुसरी मुलगी गौतमी ही ऑफिसमध्ये दुष्यंतची वाट पाहत असते. तेवढ्यात तेथे तिची मैत्रीण येते, कलिग येते आणि सांगते की डी आलाय. हे ऐकून गौतमीला आनंद तर होतो, परंतु ती मैत्रिणीवर चिडून म्हणते, तुला किती वेळेस सांगितलंय, तो फक्त माझा डी आहे, तुझा दुष्यंत आहे, त्याला डी नाही म्हणायचं. ही मैत्रीण हो म्हणते. त्यानंतर गौतमी आपल्या सगळ्या कलिग्सला विचारते की डी येतोय, मी सांगितलं ती सगळी तयारी केली ना, आपल्याला त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. सगळे कलिग्स हो म्हणतात. तेव्हा गौतमीची ही मैत्रीण विचारते, तू मला सकाळी जे सांगितलं ते तर करणार नाहीयेस ना. गौतमी म्हणते, मी तेच करणार आहे. ही मैत्रीण चांगलीच घाबरलेली असते, परंतु गौतमी मात्र खूप खुश असते. तेवढ्यात दुष्यंत हा ऑफिसमध्ये येतो. त्याचं काही इकडे तिकडे लक्ष नसतं. गौतमी ही जाणून बुजून तो अडखळेल असं त्याच्या पायाखाली फेकते आणि दुष्यंत हा अडखळतो. तर गौतमी त्याला सावरते आणि विचारते, कुठे गेला होतास? सकाळपासून मी तुला किती कॉल केले, एकदाही रिप्लाय केला नाही. दुष्यंत म्हणतो, ते काही विचारू नको, खूप मोठी गोष्ट आहे, मी तुला नंतर सांगेल. त्यानंतर सगळे कलिग्स तेथे येतात, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतात, त्याच्यासाठी केक आणतात. दुष्यंतला खूप आनंद होतो. तो सर्वांना थँक्यू म्हणतो, केक कट करतो आणि हे दोघे एकमेकांना केक भरवतात. गौतमी ही दुष्यंतच्या प्रेमात पूर्णपणे वेडी झालेली असते. तर दुसरीकडे कृष्णाच्या घरी कृष्णाची ताई भक्ती ही बब्ब्याला दूध आणून देते. तेव्हा कृष्णा विचारते, माझं दूध कुठे आहे? तेव्हा भक्तीताई सांगते, मी तुला दूध नाही आणून देणार, आता तुझं लग्न ठरतंय, त्यामुळे सगळी कामं तुला स्वतःलाच करावी लागणार आहे. उद्या सासरी गेल्यावर का मी येणार आहे का? तू तुझी कामं करायची. तर कृष्णा म्हणते, मी त्यांना माझ्या अटी सांगितल्यात, मी काही करणार नाही, स्वयंपाकघरात तर जाणारच नाही. तर ताई तिला समजावून सांगते, तुला ही सगळी कामं करावीच लागतील. उद्या सासरे गेल्यावर सासूने काम सांगितलं तर तिला असं नाही बोलता येणार. तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि कृष्णा अशी का बसलीये म्हणून तिच्यावर खूप चिडते. ए झिपरे, नीट बस, बसायची सुद्धा अक्कल नाही का, असा टोमणा ती तिला मारते. कृष्णा नीट बसते. भक्ती ही आईला विचारते, आई, कृष्णाच्या लग्नाची तारीख कधी ठरवायची? जवळचीच तारीख ठरवूया. परंतु सावित्री काही न बोलता तेथून निघून जाते. त्यामुळे भक्ती आणि कृष्णाला वाईट वाटतं. त्यानंतर कृष्णा म्हणते, चला आपण आता बाकीची कामं करूया. परंतु भक्ती मात्र तिला आता तू स्वयंपाक शिकायचा असं म्हणते. आज मी स्वयंपाक करते, परंतु उद्यापासून तुझी सुटका नाही, उद्यापासून तू स्वयंपाक करायचा, मी तुला शिकवेल असं ती कृष्णाला म्हणते. आणि दुसऱ्या दिवशी चक्क भक्ती आणि बब्ब्या हे दोघे मिळून कृष्णाला स्वयंपाकघरात आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कृष्णा ही स्वयंपाकघरात यायला तयारच होत नाही. मला शेतातलं कोणतं पण काम सांग, परंतु मी स्वयंपाकघरात स्वयंपाक नाही बनवू शकत. एक वेळेस मला नरकात पाठव, परंतु मला स्वयंपाक नाही करायचा असं ती म्हणते.
परंतु भक्ती आणि बब्या हे दोघेजण तिला कसं किचनमध्ये ओढतातच आणि चक्क चुलीसमोर बसवतात. कृष्णाचा नाईलाज होतो. भक्ती तिला म्हणते, चल आज तू पोहे बनवायचे, हे बटाटे आणि कांदे बारीक चिरून ठेव. परंतु कृष्णाला साधा बटाटा आणि कांदा सुद्धा चिरता येत नाही. ती खूप मोठे मोठे चिरून ठेवते. भक्ती तिच्याजवळ येते आणि तिला समजावून सांगते हे कसं चिरायचं. तर इकडे गौतमी ही दिसायला तर सुंदर असतेच, त्याचबरोबर तिला पोहे सुद्धा खूप छान बनवता येतात. ती मस्त ओलं खोबरं टाकून आपल्या कलिगला, मैत्रिणीला, रूम पार्टनरला पोहे खाऊ घालते. ही रूम पार्टनर म्हणते, खरंच तुझ्या हातात जादू आहे. तर गौतमी म्हणते, फक्त माझ्या हातात नाही तर माझ्या दिसण्यामध्ये सुद्धा जादू आहे. म्हणजे एकूणच गौतमीला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान असतो असं दिसतंय. तर इकडे कृष्णा ही कशीबशी पोहे बनवत असते. भक्ती ही तिला पोहे कसे बनवायचे हे शिकवते. सगळ्यात आधी ती गॅसवर कढई ठेवते, चुलीवर कढई ठेवते आणि या चुलीवर ठेवलेल्या कढईत तेल गरम करते. त्यानंतर ती कृष्णाला जिरे मोहरी टाकायला सांगते आणि गरम तेलात जिरे मोहरी टाकल्यावर ते उठतात आणि कृष्णा ही चुलीपासून दूर पळते. भक्ती तिच्यावर हसू लागते आणि म्हणते, काही होत नाही, बस चुलीजवळ. आणि ती कृष्णाला पोहे कसे बनवायचे ते शिकवते. त्याच वेळेस भक्तीच्या मोबाईलवर जो पोस्टातील अधिकारी कृष्णाला पाहून गेला होता त्यांचा फोन येतो. भक्तीला खूप आनंद होतो की आता त्यांचा फोन आलाय, म्हणजे नक्कीच ते लग्नाची बोलणी करणार आहेत. परंतु तिकडून ते असं काही बोलतात ज्यामुळे भक्तीला जबर धक्काच बसतो. तर इकडे गौतमी आणि दुष्यंतच्या ऑफिसमध्ये दुष्यंत हा आपल्या संपूर्ण टीम समोर एक प्रेझेंटेशन देत असतो आणि गौतमी ही दुष्यंतकडे टक लावून पाहत असते. इकडे भक्तीला खूप मोठा धक्का बसतो. तर सावित्री हे सगळं पाहू लागते. भक्ती चिडून म्हणते, तुम्ही खूप जास्त बोलताय. तुमच्या मुलाची लायकीच नाहीये माझ्या बहिणीशी लग्न करण्याची. तुमचा मुलगा पोस्टात मोठा अधिकारी असेल, सरकारी नोकर असेल, पण माझी भक्ती सुद्धा काही कमी नाहीये. माझी कृष्णा ही आमच्या घरची राणी आहे आणि तिच्यासाठी एखादा राजकुमार येईल जो तिला सिंहासनावर बसवेल. तिच्या हातात सगळी सत्ता असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन ठेवा. कृष्णाला समजतं की मुलाकडील लोकांनी नकार दिलाय, त्यामुळे ती सुद्धा खूप दुःखी होते. तर सावित्रीला आठवतं की तिने काल रात्रीच त्या मुलाला फोन केला होता. ती त्या मुलाला फोन करते आणि विचारते, तुम्हीच घाटमोडे आहात ना? हा मुलगा म्हणतो, हो आहोत. तुम्ही कोण बोलताय? तर ही बाई म्हणते, आज तुम्ही ज्या मुलीला पाहायला गेला होतात, जिच्याशी लग्न जमवणार आहात ना, ती पांढऱ्या पायाची आहे, अवदसा आहे. मुलाचे आईवडील सुद्धा हे सगळं ऐकू लागतात. त्यानंतर सावित्री त्यांना कृष्णाबद्दल काही बाही सांगते की ती आमची सख्खी मुलगी नाहीये, तिच्या आईबापाचा पत्ता नाहीये. सगळ्यात आधी तिने स्वतःच्या आईबापाला गेलं, मग जत्रेत ती आम्हाला सापडली. त्यानंतर आम्ही तिला आमच्या घरी आणलं तर तिने स्वतःच्या बापाचा सुद्धा खूप अपमान केला. त्याची गावात धिंड निघाली. मग बापाने सुद्धा आत्महत्या केली. ती पांढऱ्या पायाची अवदसा आहे, जेथे जाते त्या घराला खाते. आता तुम्ही तिला स्वतःच्या घरची सून बनवताय, म्हणजे ती तुमच्या घराला सुद्धा खाईल. आणि हे सगळं ऐकून हा मुलगा आणि त्याचे आईवडील खूप घाबरतात आणि थोड्या वेळाने फोन करून हे लग्न मोडून टाकतात. कृष्णा सुद्धा खूप दुःखी झालेली असते. सावित्रीला हे सगळं आठवतं आणि ती मात्र खुश होते. कृष्णा ही भक्तीला म्हणते, जाऊ दे, माझ्या हातात हे स्वयंपाकाची साधनं नाहीत तर कुदळ आणि फावडं शोभतं. आणि तू म्हणालीस ना, माझ्यासाठी एखादा राजा येणार आहे, मग त्याची आपण वाट पाहूया ना. आता शेतातील कामं खूप आहेत, उगाच लग्नाची घाई कशाला, असं म्हणून कृष्णा ही तेथून निघून जाते. तर सावित्री विचार करते, या अवदसेचं लग्न मी कसं होऊ देईल? तिला मी सांभाळलंय कारण माझ्या घरची सगळी कामं ती करते, शेताची कामं ती करते. ती जर लग्न करून गेली तर मग ही कामं कोण करणार? आणि कृष्णाचं लग्न मोडलं म्हणून सावित्रीला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे दुष्यंत हा आपल्या कंपनीत, आपल्या ऑफिसमध्ये एक खूप छान प्रेझेंटेशन देतो. आपल्या कंपनीची वाढ कशी होईल, आता नवीन प्रोजेक्ट कसा करायचा याबद्दल त्याचं हे प्रेझेंटेशन असतं आणि सगळे त्यासाठी टाळ्या वाजवतात. तर इकडे कृष्णा ही शेताकडे जात असते. तेवढ्यात दोन गावकरी तेथे येतात. एका गावकऱ्याचा दुसऱ्या गावकऱ्यावर आरोप असतो की तुझ्या मुलाने माझ्या शेळीचा पाय मोडलाय. हे दोघे कृष्णाकडे न्यायनिवाडा मागतात, परंतु त्याच वेळेस बायजाबाई तेथे येते आणि तिला पाहून सगळेच घाबरतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बायजाबाई ही दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न जमवणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणी.